नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत पशुपालक आणि शेतकरी बांधवांसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे। सन 2026 आणि 27 या एका आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या 20% उपकर अंतर्गत लाभार्थ्यांना दुग्ध व्यवसायासाठी गाय किंवा म्हैस खरेदी करण्यासाठी मोठे अर्थसहाय्य दिले जात आहे। हा अर्ज कसा भरायचा, कोणती कागदपत्रे जोडायची आणि या अर्जाची PDF तुम्हाला कुठे मिळणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पुढे घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, दिलेली माहिती व्यवस्थित समजून घ्या। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी लक्षात घ्या, ही योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी आहे। यामध्ये महिला आणि दिव्यांग लाभार्थ्यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे। अर्ज भरताना सर्वात वर उजव्या कोपऱ्यात तुमचा अलीकडच्या काळातील 3 महिन्याचा फोटो जो आहे तो त्या ठिकाणी चिटकवायचा आहे आणि त्या फोटोवरती ग्रामसेवकची सही आणि शिक्का घेणं या ठिकाणी अनिवार्य करण्यात आलेलं आहे। आता यामध्ये जी माहिती भरायची आहे, आपल्याला ठिकाणी अर्जामध्ये काही रकाने दिले आहेत। यामध्ये तुम्ही बघू शकता 1 ते 4। 1 मध्ये या ठिकाणी लाभार्थ्यांचे संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे। तसेच तुमचा जो चालू मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे, कारण या योजनेसंदर्भात जे काही अपडेट असतील पुढील ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती SMS माध्यमातून कळवण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी चालू स्थितीमधला तुमचा जो मोबाईल आहे तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। नंतर तुमचा पूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे। पत्ता टाकताना पिनकोड सहित तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण पत्ता टाकायचा आहे। तसेच तुमची जात आणि प्रवर्ग या ठिकाणी व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे। आता खाली आहे रकाना क्रमांक 5 व 6। तुमच्याकडे 7-12 किंवा अट जागेचा पुरावा आहे का, तसेच तुम्ही दारिद्र्यरेषेल खालील आहात का, या समोर तुम्हाला होय किंवा नाही अशा ज्या खुणा दिलेल्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी टिक मार्क करून घ्यायचे आहे। रकाना क्रमांक 7 आणि 8 सन 2025 आणि 26 चे तुमच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापर्यंत असायला पाहिजे। 1 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असेल तर तुम्ही या ठिकाणी ते टाकून घ्यायचं आहे आणि तसा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या अर्जासोबत जोडायचा आहे। रकाना क्रमांक 9 ते 12 येथे ग्रामसेवकाकडून मिळणारे दाखले जसे की रहिवासी दाखला, यापूर्वी लाभ न घेतल्याचा दाखला, कुटुंबात कोणी सरकारी किंवा निमसरकारी नोकरी नसल्याचा दाखला आणि तुम्ही गरजू असल्याबाबतचा दाखला या ठिकाणी आपल्याला या अर्जासोबत जोडायचा आहे। रकाना क्रमांक 13 ग्रामसभेत तुमच्या नावाचा जो ठराव मंजूर झालेला आहे त्या ठरावचा क्रमांक आणि दिनांक या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे आणि तो ठराव तुम्हाला या अर्जासोबत जोडायचा आहे। रकाना क्रमांक 14 ते 16 यामध्ये तुमचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेत असावे आणि ते आधार कार्डशी लिंक असावे। येथे तुमचा खाते क्रमांक, बँकेचे नाव आणि IFSC कोड या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे आणि बँकेच्या पासबुकचा पहिला पानाचा झेरॉक्स तुम्हाला या अर्जासोबत जोडून द्यायचा आहे। आवश्यक कागदपत्र आणि घोषणापत्र, अर्जाच्या शेवटी तुमची सही आणि नाव लिहून संमती द्यायची आहे। लक्षात ठेवा, अर्जासोबत खालील कागदपत्राच्या स्वतः म्हणजेच तुमची स्वतःची सही करून सेल्फ अटेस्टेड केलेले जे कागद आहेत ते कागद या अर्जासोबत जोडायचे आहे। यामध्ये नंबर 1 आहे 7-12 उतारा किंवा अट अ, त्यानंतर सक्षम प्राधिकाऱ्याचा जातीचा दाखला, त्यानंतर आहे तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड आणि बँक पासबुकची प्रत, तसेच ग्रामसेवकाचे विविध दाखले आणि ग्रामसभेच्या ठरावाची नक्कलची प्रत तुम्हाला या अर्जासोबत जोडायची आहे। मित्रांनो, जर तुम्हाला या अर्जाची PDF फाईल पाहिजे असेल तर मी हा अर्ज आपल्या WhatsApp ग्रुपवरती टाकलेला आहे। WhatsApp ग्रुपची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुपला जॉईन होऊ शकता। जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी या अर्जाची PDF जी आहे ती मिळून जाईल। ती PDF तुम्ही डाउनलोड करायची आहे, त्याची झेरॉक्स काढा आणि तुम्ही स्वतः
घरी बसल्या अगदी सोप्या पद्धतीनं हा अर्ज भरू शकता. अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तो अर्ज सर्व कागदपत्र व्यवस्थित जोडून पंचायत समिती कार्यालयामध्ये जमा करायचा आहे. आणि आता अर्जाच्या शेवटी ग्रामसेवकाकडून लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, शासकीय सेवेत नसल्याचे प्रमाणपत्र आणि गरजू व पात्र असल्याचे प्रमाणपत्र, सही आणि शिक्का भरून घ्यायचा आहे. हा अर्ज तयार झाल्यावर तुमच्या पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यामार्फत छाननी होऊन जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. तर मित्रांनो, असा हा फॉर्म अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये आपण कशा पद्धतीनं भरायचा, कोणते कागदपत्र लागणार आहेत आणि काय काळजी घ्यायची आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. आणि हो, इतर गरजू लाभार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा. थांबतो. धन्यवाद.